आज आपण मँगो आईस्क्रीम बनवणार आहोत। त्यासाठी अर्धा लिटर रूम टेम्परेचरचं दूध घेतलेलं आहे, 1 वाटी साखर आणि 1 वाटी मिल्क पावडर घातलेली आहे। व्यवस्थित छान मिक्स करून घेतलेलं आहे। नंतर दुसऱ्या वाटीमध्ये 2 चमचे कस्टर्ड पावडर घेऊन त्याच्यात दूध घालून ते व्यवस्थित असं पेस्ट तयार करून घेतल्याने आपण तयार केलेल्या दुधामध्ये ते मिक्स करून घेतलेलं आहे। आता गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्याच्यावरती आता हे सगळं मिश्रण चांगलं घट्ट होईपर्यंत आपल्याला मिक्स करत राहायचं आहे। गॅस बंद केल्यानंतर मिश्रण थंड होत आहे, तोपर्यंत इथे मी 2 आंबे कट करून घेणार आहे आणि आंब्यांमधला सगळा गर इथे काढून घेणार आहे। आंब्यांचा गर काढून झाला की मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण तयार करून घेतलेलं मिश्रण आणि आंब्याचा गर आणि अर्धी वाटी साय याच्यामध्ये घालून मिक्सरमध्ये मी हे फिरवून घेणार आहे। नंतर माझ्याकडे आईस्क्रीमचा बॉक्स होता, त्याच्यामध्ये सगळं मिश्रण काढून घेतल्यावरून गार्निशिंगसाठी मी ड्रायफ्रुट्स घातलेले आहेत आणि आंब्याचे तुकडे घातलेले आहेत। सिल्वर पेपर लावून आईस बॉक्समध्ये 8 ते 10 तासासाठी ठेवून देणार आहे। 8 ते 10 तासानंतर मस्त अशी मँगो आईस्क्रीम तयार